राहत नाही, प्राय ती खंडित होते. पण या गावातील एक वारकरी पंथाचे निष्ठावंत पाईक असे आदरणीय हरिभक्तीपरायण संजू दादा यांच्याविषयी हरिभक्तीपरायण अनुप महाराजांनी मला कल्पना दिली. बरं वाटलं मला. असा प्रेरणास्त्रोत असल्याशिवाय सत्कार्य उभी राहत नाहीत. इकडे लक्ष द्या. खरं तर आज मला येणं अत्यंत अवघड असं होतं. माझं गाव पश्चिम महाराष्ट्रात आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मी वऱ्हाडात आलो आहे. आज येणं थोडं अवघड वाटत होतं, कारण आमच्या उद्या घरामध्ये लग्न आहे. तर अनुप महाराजांना म्हटलं की मला जर रजा दिली तर बरं होईल. पण आमचे सन्मित्र आणि आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक प्रमुख हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज प्रकृती अस्वास्थ्यानं उपस्थित न झाल्यामुळे परत दुसरी सुट्टी कशी द्यायची हा एक प्रश्न होता. खरं म्हणजे मी आजपर्यंत ऐकून होतो की एक राजहट्ट आहे, एक स्त्री हट्ट आहे, एक बालहट्ट आहे, त्याच्यात एक अनुप हट्ट जमा करावा लागेल. त्यांचा अट्टहास आणि आग्रह म्हणून येणं झालं. आल्यानंतर मात्र या ठिकाणी मी माझे अत्यंत निकटवर्ती आणि परमार्थ पथावरील एक सहकारी असे श्रद्धेय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांची भेट झाली. डोळा देखिला सज्जन निवारीला भागशीण. त्यांना पाहिल्यानंतर माझ्या प्रवासाचा शीण निघून गेला. खरं म्हणजे आष्टोली या गावाचं काहीतरी पुण्य म्हटलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं अक्षर व्यक्त करून मग सांगतो. थापटाक. कैसी आगळीक दैवाची, जय गंगा उळली अमृताची, हो का जपे तपे श्रोतयाची फळा आली. काय ज्ञानेश्वर महाराज लिहितात, सांगतात. श्रोत्याचं काहीतरी पुण्य असावं. पण ज्ञानेश्वर माऊली शिंदे ते 7 दिवस राहिले, हे तुमचं पुण्य आहे, लक्षात ठेवा. अन्यथा ज्ञानेश्वर महाराजांच्या सन्नीत त्यांची सतत ज्ञानेश्वरीची प्रवचनं अवघा जग बघतोय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जगभरातले लोक त्यांची ज्ञानेश्वरी ऐकतायत. एखादा दिवस त्यांचं कीर्तन मिळणं दुर्मिळ आहे, पण ते 7 दिवस इथं राहिलेत, हे बघून मला परम संतोष झाला. आजच्या कीर्तनात त्यांची प्रासादिक उपस्थिती ही प्रेरणादायी आहे. हे माझे सर्व भक्तिधामचे उत्तम गायक आणि वादक कीर्तनात उपस्थित आहेत. फक्त थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, मला सांभाळून घ्या. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. खरं तर संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा शांत रसाचाच उपासक आहे. आमचा संप्रदाय शांत आहे, आमचा ग्रंथ शांत रसाचा आहे. रडायची आणि कीर्तनात विक्षेप व्हायचा. सध्या ती पुरुषांच्या खिशात रडतात, ही मोठीच अडचण आहे. आपली ही थोडी वाह्यात बाळ शांत करून ठेवा आणि मला सहकार्य करा. इकडे लक्ष द्या. हा अभंग घेण्याचं कारण, वारकरी संप्रदाय हा नियमपालन करणारा संप्रदाय म्हणून विख्यात आहे. जवळच असणारं भक्तिधाम, भक्तीचे आचार्य संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज हे वारकरी संप्रदायाला मिळाले अनमोल रत्न आहे. इकडे लक्ष द्या. ते का विचाराला प्रभारित होऊन मी बोलतोय आपल्याशी. आध्यात्मिक जीवन सुद्धा वैचारिक दृष्ट्या दोलायमान झाले. पण
आम्ही सगळे वारकरी संत गुलाबराव महाराजांच्या एका वाक्यावर गुलाबराव महाराजांच्या एका वाक्यावर आम्ही विश्वास ठेवून पारमार्थिक वाटचाल करत आहोत. माझ्याकडे लक्ष द्या. खूप वातावरण गढूळ झालंय, पण एक वाक्य गुलाबराव महाराजांच्या अंतःकरणात प्रगट झालं, ते आम्हाला मिळालं आणि ते आम्ही जतन केलंय आणि त्या अनुषंगानं आमची वाटचाल चालू आहे. गुलाबराव महाराजांनी एकच वाक्य सांगितलं की वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म होणार आहे. हे गुलाबराव महाराजांचं सर्वात मोठं. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला आज दर्शनासाठी उपलब्ध आहेत, ही गुलाबराव महाराजांचीच कृपा आहे. डोळ्यांनी अंध असताना सुद्धा त्यांनी काढलेलं त्यांचं छायाचित्रात वारकरी पंथाने मान्य केलंय, हे लक्षात घ्या. काल्पनिक चित्र पुष्कळ निघाली, पण आज जी मान्यता आहे ही संत गुलाबराव महाराजांनी रेखाटलेल्या छायाचित्राला आहे. अशा महापुरुषाच्या पंचक्रोशीत मी आलोय. इकडे लक्ष द्या. हे संत कसे असतात माझ्या प्रिय श्रोत्यांनो? परिसरातून अनेक वेगवेगळे मान्यवर आलेले आहेत, सर्व क्षेत्रातले, समजू शकतात. जगामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत, हे लक्षात घ्या. काही तोटा नाहीये, काही तोटा नाही. पण शहाण्या लोकांचा पंथ कोणता, असा जर प्रश्न आला, अगदी MPSCला UPSCला पण आला, तर शहाण्या लोकांचा पंथ कोणता, तर फक्त आणि फक्त वारकरी पंथाचंच नाव घ्यावं लागेल. हे तुम्ही कधी विसरता कामा नये, लक्षात ठेवा. आणि वारकरी संप्रदायाने आपली संतत्वाची व्याख्या अत्यंत अनुकुचीदार ठेवली आहे. वारकरी कुणालाही संत म्हणायला तयार नाहीत. जे अनेक दृष्टीने संतावळ उपलब्ध दिसते, सांप्रदायिक लोक त्याला मान्यता देतील असं वाटत नाही मला. संत आणि असंत सारखाच दिसतो, लक्षात ठेवा. फार मौज आहे मोठी. जरा बोलू का? ऐकता? सांगू म्हणता? शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळणार? शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळणार? ज्ञानेश्वर महाराजांना चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीचा मुखवटा आहे, रोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य आहे, हे आज आहे. पण हयात असताना त्यांना कोणी मधुकरी वाढली नाही. हे विदारक सत्य आम्ही नाकारू शकत नाही, लक्षात घ्या. एक काळ असा होता की ते इतर लोक आंघोळ करत होते. संन्याशाच्या मुलाला स्पर्श झाला, विटाळ झाला, म्हणून आंघोळ करत होते. ऐकताय ना? नीट आहे का? तेव्हा ज्ञानोबाला कोणी शिवलं तर आंघोळ करत होते, आणि आता शिवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. हा केवढा बदल झालाय. इंद्रायणीच्या पलीकडे रांग गेली की लोक आमच्याकडे येतात, महाराज गर्दी फार आहे, पास मिळेल का? म्हणजे शिवण्याचा वशिला सुरू झालाय. हे संत त्या काळात कळाले नाहीत. प्राचीन आणि अर्वाचीन संतांची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था होती. त्या काळात संत गजानन महाराजही कळाले नाहीत, साईबाबाही कळाले नाहीत. साईबाबांनी तर दिवाळीला घराघरात तेल मागितलं. साई चरित्र वाचा. द्वारका माई में दिया जला है, थोडासा तेल दीजिए. शिर्डीत त्यांना कुणी तेल दिलं नाही, त्यांनी पाण्याने दिवे लावले. आणि आता सगळी शिर्डी त्यांच्या जीवावर दिवाळी करते. किती अवघड आहे. हे संत कळणं खूप अवघड आहे, लक्षात ठेवा. सारखेच दिसतात. माझ्यावर वारकरी कीर्तनाचे उत्तम संस्कार करणारे होते वारकरी संप्रदाय भूषण सदानंद महाराज आळंदीकर.
ते गुरुजी असं म्हणायचे की वेडान साधू सारखाच दिसतो, पण वेडा तो वेडान साधू तो साधू. उलट अशी गडबड होते की लोक वेड्याला साधू म्हणतील आणि साधूला वेडं म्हणतील. अशी विचित्र मनोवृत्ती लोकांची, कळत नाही. त्या अकबराच्या दृष्टीत एक फार सुंदर गोष्ट आहे. अकबर हा गुणग्राही होता. नवरत्नांचा दरबार त्याच्या दप्तरी होता. एके दिवशी काय वाटलं त्या अकबराला की आपल्या दप्तरी जे विद्वान आहेत त्यांची परीक्षा करावी. आणि त्यांनी त्याच्या जवाहरखान्यातला एक हिरा काढला, साधारण बदामाच्या आकाराचा, आणि तेवढाच खडीसाखरेचा एक हिरा केला आणि एका चांदीच्या तपकात ठेवला आणि सांगितलं, यातला खरा हिरा कोणता ओळखेल त्याला 100 सोन्याची नाणी मिळतील. अवघ्या दरबाराने हात वर केले. ते बादशाने सांगितलं, आगे की सुनो, ज्याला कळणार नाही त्याला याच दरबारात 100 फटक्यांची सजा आहे. एक जात हात खाली झाले, फटके कोण खाणार? सर ते शेवटी एक हात वर झाला, तो तानसेनचा होता. तानसेन गवई उत्तम होता, गाण्याची जाण होती. तो तिथे तबकापाशी गेला आणि त्याने ते पाहिलं, तोही धास्तावला. ते म्हणे गाण्यापेक्षा पण अवघड आहे, आणि ते तबक खाली ठेवलं. नको, फटकेच पडण्याची शक्यता आहे. जागे जाऊन बसला. तो बादशाह नाराज झाला, म्हणले, इस भरी सभा में ऐसा कोई नहीं जो बता सके इसमें सच्चा हीरा कौन सा है और झूठा कौन सा है. बिरबलाने हाथ वर केला, आलमपना, मैं बता सकता हूँ. तो बिरबल, सजा मालूम है? जी मालूम है. 200 फटके द्या चुकलो तर. बादशाह खुश झाला, म्हटले 200 फटके खायला तयार तर बक्षीस पण दुप्पट, जिंकलास तर 200 मुद्रा देणार. काही नाही, बिरबल गेला सरळ त्या ताटापाशी, त्यातला खडा उचलला आणि दाखवला, ये सच्चा है, वो जो है झूठा है, शक्कर का है. बादशाह दाढी कुरळत उठला आणि म्हणला, बहुत खूप. अरे बिरबल, हे इतकं बेमालूम होतं, तू ओळखलं कसं काय? तर बिरबल हसत म्हणाला, त्यात काय अवघड आहे, मगासपासून बघतोय एकाच हिऱ्यावर माशी बसते. गोष्ट संपली माझी. तर तो साखरेचा आहे आणि हा खरा आहे. काही कळतंय? दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे दुपारखी, वर्म जाणे दुपारखी, वर्म जाणे दुपारखी. त्यांनी अंतर्लक्षणांचा जास्त विचार केला. वारकरी संताचं संतत्व हे बाह्यांगावर, बाह्य वेशावर नाही, लक्षणाने युक्त आहे का याचा विचार जास्त आहे. श्रीमद भागवताच्या 12व्या अध्यायात सगळी भक्तांची लक्षणं सांगितली 13व्या श्लोकापासून. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करणेय च, निर्ममो निरंकारा, समदुःख सुखक्षमी. आणि वारंवार देवाने उल्लेख पण केलाय, तुम्ही बघा नीट. योमद्भक्त समे प्रिया, योमद्भक्त समे प्रिया असं पालुपद पण जोडलंय. या लक्षणांमध्ये एका श्लोकात लक्षण जे आलंय, या अभंगाची बैठक सांगताना, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमद्भक्त समे प्रिया, त्याच्या शुची नावाचं पद आलंय. त्याचा विचार या अभंगात आहे. संत कसे शुचित्व संपन्न असतात. शुची या शब्दाचा अर्थ पावित्र्य असा आहे. इकडे लक्ष द्या. वारकरी कीर्तनं ही खूप एकाग्रतेनं ऐकायचे असतात, विचारपूर्वक ऐकायचे असतात. वारकरी कीर्तन हा एक अभ्यास आहे, ती करमणूक नाही. इकडे लक्ष द्या. छान बसलाय आणि माझ्या मनासारखं ऐकताय. माझी माऊली स्वतःची मतं आहेत. कीर्तन कानानं ऐकलं तर नवल नाही दादा, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन कानानं ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी पण पडता कामा नये. त्याचं नाव श्रवण आहे.
नाही तर श्रोते बसलेले असतात, बुवासाहेब पखवाज वाजत असतात, त्याची कणिक पडलेली असते, श्रोता तर कणिक उचलतो, त्याचा उंदीर करतो चालू कीर्तनात, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. अशा आचरट चाळे करत कीर्तन ऐकली तर कसा उद्धार होणार महाराज? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. डोळ्याची पापणी पण पडता कामा नये. भागवत चालू आहे, काय गोड आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, भागवत ऐकल्यावर काय होईल? माऊली, माझं खूप मोठं भाग्य आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराजांचं दर्शन दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्याच मुखातून 3 वेळा मी भागवत कथा ऐकली. ही माझी पारमार्थिक संपत्ती आहे, खूप मोठी, हे लक्षात ठेवा. दुर्दैवाने आज भागवत कथांचा झालेला ऑर्केस्ट्रा पाहताना कोणतंही वाद्य नव्हतं. ते व्यासपीठावर विराज व्हायचे आणि आधी वृंदावनात जायचे आणि मग कथा सुरू होत असे, आणि कथा संपल्यानंतर त्यांना वृत्तीवर येण्यासाठी काही काळ जात असे. असं ते भागवत होतं. फलश्रुती काय? तुम्ही भागवत ऐकताय. कथा भागीरथी स्नान जे करीती, 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 त्यांचे उद्धरती पूर्वजते, त्यांचे उद्धरती पूर्वजते, त्यांचे उद्धरती पूर्वजते, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वजते, त्यांचे उद्धरते पूर्वजते, त्यांचे उद्धरती पूर्वजते, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती. इकडे लक्ष द्या. आम्ही सर्व शास्त्र मानणारे लोक बसलोय. शास्त्र आमच्या उभवीत कल्याणासाठीच निर्माण झाली. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. बिलकुल इकडे तिकडे पाहू नका. आमच्या शास्त्रानं काही गोष्टी पवित्र सांगितल्यात. त्या पावित्र्याचा प्रवास कसा आहे, काही उदाहरणं दाखवून देतोय. हा अभ्यास आहे एक प्रकारचा. आमच्या धर्मशास्त्रानं काही गोष्टी पवित्र मानल्या. पशुवर्गामध्ये सर्वात काय पवित्र मानली असेल तर ती गाय मानली. आपण सगळे कृषक, माझ्या सकट, सगळ्यात पवित्र गाय आहे. हिंदू धर्माचा कोणताही धार्मिक विधी गोमूत्राशिवाय संपन्न होत नाही, हे तर मान्य आहे. दशक्रिया असो, यज्ञ असो, गोमूत्र पाहिजे. आमचं सगळं आयुष्य मुंबईला गेलं, तिथं गायी नसायच्या. वाण्याच्या दुकानातून गोमूत्र आणावं लागायचं, पण आणावं लागायचं. गाय हा माझा खूप अभ्यासाचा विषय. राष्ट्रबंधू राजीव दीक्षित हे माझे अत्यंत निकट असे मित्र होते. वाचा आपण आणि पहा. माझ्या प्रिय श्रोत्यानो, गाय वाचली तरच देश वाचेल, हे कधी नाही विसरता कामा.
आम्ही कृषक समाज सगळा झोपलाय ठार. रासायनिक खतावर आम्ही आमच्या सर्व शेती नापीक करून टाकल्या. सगळ्या जमिनी नापीक आहेत. इथे कोणी वैदिक असेल त्याला माझं बोलणं कळेल. यज्ञाला बसणाऱ्या यजमानाचा देहशुद्धी होण्यासाठी त्याला पंचगव्य प्राशन विधी आहे. हे काय भानगड आहे पंचगव्य? तर गाईचं दूध, दही, तूप, मूत्र आणि शेण एका विशिष्ट प्रमाणात दर्भ घेऊन अभिमंत्रित करून ते रसायन त्याला प्यायला द्यायचं असतं, तेव्हा त्याची देहशुद्धी होते. सामान्यपणानं ताप आला तर क्रोसिन किंवा कॅल्पोल गेली तर जातो, पण हाडात जो ताप मुरतो त्याला विशिष्ट उपचाराची जशी गरज असते त्या पद्धतीनं हाडामध्ये मुरलेलं पाप बाहेर काढायचं असेल तर ते सामर्थ्य फक्त पंचगव्यात आहे. हे लक्षात घ्या. जास्त बोलणार नाही. एक साधं सांगतो की आपण सगळे लोक धार्मिक आहात. रस्त्यानं आपण चाललोय, समोरून जर गाय आली, आपली प्रतिक्रिया काय असेल? काय असेल? जाता जाता आपण हात लावणार, नमस्कार करणार का नाही? काय म्हणून? ती पवित्र आहे म्हणून, होय ना? आणि अशीच समोरून म्हैस आली तर, आणि ती पंढरपुरी असेल तर कोण तिला नमस्कार करणार? तिला काही पावित्र्य प्रदान केलं नाही शास्त्राने. गाय पवित्र आहे. मी त्याच्यावर सबंध एक व्याख्यान देऊ शकेल कृषक समाजासाठी. तुम्ही राजीवजी दीक्षितांचा प्रकल्प बघा. गायीच्या खालोखाल मी हा प्रवास सांगतोय पावित्र्याचा. याच्या तुलनेत किती संत पवित्र आहेत. याच्या खालोखाल पवित्र सांगितलं आहे मृग, कस्तुरी मृग, तो पवित्र आहे. पण त्याचं मृगाजीन साधू संत बसायला घेतात साधनेसाठी. ऐकताय ना? आणि त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, फार मूल्यवान असते. आता कस्तुरी मिळत नाही. दादा तुम्हाला माहिती आहे का, कस्तुरी सोन्यापेक्षा 10 पट महाग आहे. आता 85,000 10 ग्रॅम सोनं आहे. 10 ग्रॅम कस्तुरी घ्यायची असते तर 8.5 लाख रुपये लागतात. एवढी महाग आहे आणि मिळतही नाही. पण आपले वारकरी साधे भोळे पंढरपूरला गेले की त्या शिवाजी चौकात, शिवाजी महाराजांचा चौक आहे का नाही, रेल्वे जाताना छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौकामध्ये त्या भिकारणी बसलेल्या असतात. त्यांच्याकडनं 100 रुपयात आणतात. मला माऊली प्रश्न पडलाय, तिच्याजवळ जर कस्तुरी असती तर ती आस्तुरी रस्त्यावर का बसली असती? तिची काही कस्तुरी नसते. ती दादान तो खोटा असतंय, पण ते घेतात लोक. विस्तार करणार नाही. हे पशुचा विषय झाला. धातू वर्गात काही धातू पवित्र सांगितलेत. त्यात पहिला वर्ण पर्णी लागली सोन्याची. लक्षात घ्या, सोन्याचं मूल्य कमी होत नाही. सोनं मूल्यवान आहे आणि पवित्र आहे, दोन्ही गोष्टी. पण शास्त्र बोलतं सोनं घालावं अंगावर, खाबोपा असला तरी, असा काही निषेध नाही. हा, मातीमोल मानावं हा विषय आहे. सोने रुपया मृत्तिके समान, माणिक वाषाण खडे जैसे. कारण का, जर आपल्या अंगावर सोनं असेल आणि आम्ही स्नानाला बसलो तर त्या सुवर्णावरनं पाणी जेव्हा अंगावर पडतं त्याला सुवर्ण स्नान घडतं. आता हे विस्तार करायला मला खूप जागा आहे. संस्काराचा विचार बघा म्हणजे तुम्हाला कळेल. सांगू म्हणता? ठीक आहे. असं काही ठरलं नाही की सगळा अभंग संपलाच पाहिजे. पुरुषांना कळणार नाही, बायकांना कळेल. बाळ जन्माला आल्या आल्या, हे लक्षात घ्या, जन्माला आल्या आल्या धर्मशास्त्रानं असा निर्णय दिलाय की त्या बाळाच्या जिभेवर सुवर्ण शलाकेनं मधानं ओंकार लिहावा. आता बाळंतपण हॉस्पिटलमध्ये होतात म्हणून ते होत नाहीत, पण पूर्वीच्या काळात नालछेदनापूर्वी सोन्याची काडी घेऊन मधात बुडवून त्या बाळाच्या तोंडावर ओंकार लिहावा जिभेवर. काही कळतंय? म्हणजे जन्माला आल्या आल्या जिभेवर सोनं आहे आणि मरताना तोंडातही सोनंच आहे. इथं ठेवतात का नाही? इकडं पद्धत आहे का नाही? नाही आहे. मेलेल्या माणसाच्या तोंडात
मणी. माझे आजोबा खूप बागायतदार होते. त्यांच्या दातात त्याने असे गिरमिटने होल पाडून त्याच्यात सोन्याच्या मेखा ठोकल्या होत्या. सावकार होते. तर मी एक दिवस विचारलं आमच्या आजोबाला, हे काय हो तुमचे दात चमकत आहेत? मी लहान होतो. ते म्हणले आम्ही सोनं ठेवलंय तोंडात. मी म्हटलं का म्हणून ठेवलंय? ते म्हणले आम्ही मेल्यावर ठेवाल का नाही म्हणून आधीच ठेवलंय, असं ते म्हणाले होते त्यावेळेला लहानपणी. म्हणजे जन्मताना तोंडात सोनं आहे, मरताना सुद्धा काही निषेध नाही त्याचा. मातीमोल मानावं हे 100% बरोबर. ते जरा अचूक सांगतो. सोनं इतकं पवित्र आहे, शास्त्र असं बोलतं सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. ऐकताय ना? सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. काय अर्ध्या तोळ्याची अंगठी गटारात पडली म्हणून काय समर्प आहे मी म्हणता? माऊलींना विचार, आमच्याकडे बैलपोळा आहे, तुमच्याकडे आहे का? आहे. बैलपोळा कधी असतो? हा, आता पौर्णिमेला का अमावस्याला? हा, कोणत्या अमावस्याला? पिठोरी अमावस्याला. आमच्याकडे भादवी पोळा आहे, भाद्रपदात पोळा. बैलाला ओळतात का त्या दिवशी? आमच्याकडे पण ओळतात. आता या पोळ्याला काय झालं, बैल मिरून आली ने एक बाई त्याला ओवाळायला गेली, औक्षण करायला. पुरणपोळी चारतात, निरांजन घेऊन तिला ओवाळतात, कुंकू लावतात. ती कुंकू लावलं, निरांजन फिरवलं आणि पोळी चारायला गेली. त्या औक्षणासाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी होती, ती बैलांनी खाऊनच टाकली. असा तमाशा झाला. आता बैलाला काय सोनं कळणार, तो बैलच. काही कळतंय का नाही? आता बैलाला कसं सोनं कळणार? ती अंगठी घेतली खाऊन, ती बाई धास्तावली सासूरवाशीण. आता अर्ध्या तोळ्याची अंगठी कुठून आणायची? बैलांनी खाऊन टाकली. आली का नाही पंचायत? हां, 45,000ची अंगठी अर्ध्या तोळ्याची. चालू वर्तमानकालीन दराने हात लावून बसली. आता एकच पर्याय होता तिला, बैल बांधून ठेवला, त्याने शेण टाकलं की घमेल्यात धुवायची. माऊली तुम्हाला सांगतोय ॲज इट इज घडलेली घटना. दादा 8 दिवसांनी ती बैलाच्या शेणातून अंगठी पडली. बैला केवढा आनंद झाला. ऐकताय का? 8 दिवस बैलाच्या पोटाचा प्रवास करून घाणीतून अंगठी आली, पण सोनाराने 45,000 दिले, मूल्य कमी होत नाही, त्याचं पावित्र्य कमी होत नाही. सोनं पवित्र आहे. सोन्याच्या खालोखाल पवित्र धातू तांब सांगितलाय. म्हणून देवपूजेची उपकरणं तांब्याची असावीत. खरं तर चांदीच्या. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यानंतर ते जर प्राशन केलं तर अनेक रोगांचा नाश होतो. तुमची क्षमा मागून बोलतो. फक्त घासायचा त्रास म्हणून ती भांडी आम्ही माळ्यावर फेकली आणि चकचकीत स्टेनलेस स्टीलची आणली. माझं कीर्तन ऐकून आष्टोलीतले 5-10 तांब्याच्या हांडे खाली उतरले तरी कीर्तन यशस्वी झालं. त्याच्यातनं चांगलं होईल. तांब पवित्र आहे. वस्त्राचे विषय दिलेले आहेत. सगळ्यात पवित्र रेशीम सांगितलंय. रेशीम किड्यापासून तयार होणारं, त्याला विटाळ नाही. म्हणून डोक्याचे फेटे मंदिर सगळे रेशमाचे असतात. त्याच्या खालोखाल मेंढीचं लोकर पवित्र मानलंय. ही जी घोंगडी आहे तिला दोष नाही, तिला अपवित्रपणा नाही, ती सदैव पवित्र आहे. म्हणून कीर्तनाच्या खाली आसन म्हणून ती टाकली जाते. स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये 4 दिवस घोंगडीच अंथरावी पांघरावे असं शास्त्र बोलतं, त्याला विटाळ नसल्यामुळे. या सगळ्याच्या पलीकडे पवित्र काय असेल तर ती गंगा आहे. संक्षेपानं सांगतो, सगळ्यात पवित्र गंगा आहे. गंगेसारखं काहीच पवित्र कोणताच. दुरान्वयाने पण संबंध नाही माझा राजकारणाशी. आमचा ज्ञानोबाचा पक्ष आहे, तुकोबाचा पक्ष आहे, पक्षांतर नाही. वारकरी संप्रदायाचं ठरलंय. इकडे लक्ष द्या. फार सुंदर सांगतोय मी. 1947ला देश स्वतंत्र झाला, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा कोणता झाला? कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका. सिंधू नदी आपल्यात राहिली नाही, फाळणी झाली. ज्या नदीच्या खोऱ्यात हिंदू संस्कृती संवर्धन पावली ती नदी राहिली नाही. आता कुठे सिंधू?
असलीच तर 2 ठिकाणी आहे दादा. एक मंगलाष्टकात गंगा सिंधू, आणि दुसरी एकच पहिला नाटकात सुधाकराची सिंधू. अन्यथा सिंधू नाही. पण मला आनंद कशाचा आहे, माझ्या प्रिय श्रोत्यानं, फाळणी झाली, तोटा काय झाला, सिंधू नदी आमच्यात राहिली नाही, पण माझ्या सर्व प्रिय श्रोत्यानं, फाळणी होताना गंगा नदी आमच्या देशात राहिली. ही भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती, मी नाही विसरू शकत. लक्षात घ्या, एकच गंगा अशी की संपूर्ण भारत सुजलाम सुफलाम करू शकते नदीजोड प्रकल्पात. वैशिष्ट्य खूप आहे, तोही माझा अभ्यासाचा विषय. गंगा इतकी पवित्र आहे की गंगेचं वैशिष्ट्य असं आहे की गंगेच्या पाण्यामध्ये कधी जम्स होत नाहीत. सगळे नाही का तुम्ही, हे सगळे भावी कीर्तनकार आहात. गंगेमध्ये जम्स, तुमचा ॲक्वा फेना असो, ॲक्वा यश असो, नाही तर ॲक्वा गार्ड असो, जम्स होतात. आणि गंगेचं सगळ्यात, माझ्याकडे जवळजवळ 30 वर्षापूर्वी आणलेली गंगा आहे, अजूनही स्फटिकासारखी शुद्ध आहे. नाही तर बाटलीत तुम्ही ठेवा, एक्सपायरी डेट आहे त्याला सुद्धा, पाण्याच्या बाटलीला. गंगेमध्ये कधी जम्स होत नाही, इतकी ती पवित्र आहे. गंगा पापनाशिनी, तापहारिणी, पुण्यदायिनी. पण ही गंगा जेव्हा मलिन होते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांचे अंग लगे पापा ते झिणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे. गंगा जेव्हा मलिन होते तेव्हा काय होतं माहिती आहे, गंगा मलिन झाली की त्याला संत पुन्हा शुद्ध करतात. गंगेहुनी थोर साधू शुचिष्मंत, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे, गंगा शुद्ध होत. गंगेहुनी थोर साधू शुचिष्मंत होत त्यांचे संगे, गंगा शुद्ध होत. आपकी गलती नहीं, हम आदत से मजबूर है. तो क्या करे. एकाने माऊली मला काय प्रश्न विचारला, काय विचारते त्याचा नियम नाही, श्रोते महाराज होणं सोपं आहे, प्रश्न आले की अडचण आहे. एकाने मला काय विचारलं माहिती आहे का, महाराज देवळात जाताना घंटा वाजवायची का बाहेर येताना वाजवायची, काय प्रश्न आहे. त्याला म्हणलं तुला वेळ मिळेल तेव्हा वाजव, फक्त कीर्तन चालू असताना वाजू नको, एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. एकाने काय प्रश्न विचारला, मस्त प्रश्न आहे, मला आवडला तो प्रश्न सुद्धा. ते काय म्हटलं, पंढरपूरला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जातो तेव्हा त्याला पादुकांना निरेमध्ये चंद्रभागेत आंघोळ घालायची काय कारण. जे ज्ञानगंगे नहाले असे जे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, तर पंढरपूरला गेल्या चंद्रभागेत त्यांना का आंघोळ घालतात, असा प्रश्न आला. मी म्हटलं आता त्याला उत्तर दिलं पाहिजे. मी म्हटलं बाबा रे, ज्ञानेश्वर महाराजांना चंद्रभागेच्या स्नानाची गरज नाही, पण तुझ्या माझ्यासारखे लोक स्नान करतात तर चंद्रभागा अशुद्ध होते, आणि एका ज्ञानोबाने आंघोळ केली की ती परत शुद्ध होते, म्हणून त्यांना स्नान करतात. संतांच्या नुसत्या स्पर्शानं गंगा शुद्ध होते, लक्षात ठेवा. ते किती पवित्र असतील, विचाराचा मुद्दा आहे. आणि त्या पवित्राचा विचार तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पवित्र वाद सुरू होईल, वादाला आरंभ होईल. म्हणजे मी काय वाद घालायला ऑस्ट्रेलिया आलो नाही, अत्यंत प्रेमाने आलो. पण पहिल्या चरणाचा पूर्वार्ध जो आहे, पवित्र तो देह, इथूनच वाद आहे. इकडे लक्षात आहे, संत साहित्याचे अभ्यासक आहेत, अभ्यास करणारी मुलं आहेत. संत वाङ्मयाचा धांडोळा घेतला तर संतांनी देह अपवित्र आहे असंच सांगितलंय. आता म्हणत बसत नाही, हातात वेळ नाही, पण आपण बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणतोय, हा देहो नाशिवंत, म्हणतोय की नाही. रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा.
माझा प्रश्न काय आहे, इकडे लक्ष द्या तुम्ही सगळे अभ्यासक. प्रश्न माझा काय आहे, ज्याची निर्मितीच घाणीत झाली त्याच्याकडनं पावित्र्याची काय अपेक्षा करायची? काही प्रश्न कळतोय का? ज्याची निर्मितीच घाणीत झाली, विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमिकिडे, गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे, ना तरी मातेच्या उदर कुहरी, पचोन विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमास्वरी, जन्म जन्मोनी मरती. त्या घाणीत देह वाढला. असल्या घाणीमध्ये वारकरी संप्रदायाचा एक महान सत्पुरुष 12 वर्ष राहिला. ब्राह्मणाचे पोरे खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते, नागवेचे पळून गेले रे. घाण आहे ना देह सगळा. मी सांगायची आवश्यकता काय? 2 दिवस आंघोळ करू नका, माणूस नाही राहणार बाजूला, आपल्यालाच आपलं सण होणार नाही. पण शुकदेव त्या आईच्या उदरात 12 वर्ष आले. भागवतात कथा आहे, वाचा आपण. शुकदेव जन्माला आले ते सरळ नग्नच पळत निघाले. फार सुंदर कथा आहे. एका जलाशयामध्ये देवस्त्रिया स्नान करत होत्या. शुकदेव निघाले. शुकदेव येतात पाहता क्षणी त्या देवस्त्रिया वर आल्या. त्याही विवस्त्र होत्या, अंगावर वस्त्र नव्हतं. बाहेर येऊन त्यांनी शुकदेवाला नमस्कार केला. ते शुकदेव बघायला कुठे जागेवर होते, ते गेले. पण मागाहून त्यांचे वडील व्यासनारायण आले. बा शुका थांब, बा शुका थांब. व्यास आल्याबरोबर या सगळ्या देवस्त्रिया पाण्यात गेल्या आणि आपली लज्जा रक्षण करत बसल्या. व्यासानं खटकलं, माझा तरणाबांड मुलगा इथून नग्न गेला, या बाहेर आल्याने त्याला नमस्कार केला. मी तर त्यांच्या आजोबांसारखा आहे, मला लाजायचं काय कारण आहे? म्हणून व्यासाने तिथं उभं राहून विचारलं, हे देवस्त्रियानो, माझा मुलगा इथून गेला, तुम्ही लाजल्या नाहीत, मला लाजायचं काय कारण आहे? त्याने सांगितलं, हे मुने, तुझ्या श्रेष्ठत्वाविषयी आमच्या अंतःकरणात यत्किंचितही शंका नाही, पण शुकदेव विषय जिंकून जन्माला आलेत आणि त्यांना स्वतःच्या वस्त्राचं भान नाही, पण आम्हाला सुद्धा आमच्या वस्त्राचं भान राहिलं नाही. पण आपण वयोवृद्ध जरी झालात तरी ज्या अर्थी तुम्ही कपडे घातलेत त्या अर्थी आमची पण आम्हाला लज्जा रक्षण करणं काम आहे. म्हणून आम्ही पाण्यात गेलो. शुकदेव पुढे आले. त्यांनी तपश्चर्या आरंभली. तपश्चर्या सांग झाली आणि इंद्राचं आसन हलू लागलं. तो अस्वस्थ झाला. असं मानायचं कारण नाही, आत्ताच खुर्च्या हल्ल्यावर माणसं अस्वस्थ होतात, ही जुनी परंपरा आहे. त्यांनी रंबेला खाली पाठवलं. रंबा खाली आली आणि शुकदेवाच्या तपश्चर्येत विघ्न यावं म्हणून ती नृत्य करू लागली. तिच्या नुपुरांच्या नादाने शुकदेवांची समाधी विथ्थान पावली. त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर पाहतात तो काय, जगातलं सौंदर्य एखाद्या मुशीमध्ये आटावं अशी ती रंबा समोर दिसत होती. डोळे विस्फारलेले पाहिल्यानंतर रंभेला वाटलं, आपल्या नृत्याचा परिणाम याच्यावर झालाय. रंभा म्हणाली, हे मुने, मी स्वर्गातली अप्सरा आहे आणि तुझ्याशी विवाह करण्याच्या हेतून आली आहे. शुकदेवाने तिला आपाद मस्तक निहाळलं आणि हसून म्हणाले, रंभे, तुझ्या मादक सौंदर्याचा माझ्यावर यत्किंचितही परिणाम होणार नाही, कारण हा देह किती घाण आहे याचा मी 12 वर्ष अभ्यास केलाय, ते मला मोह नाही. रंभेला वाईट वाटलं. तिने आपलं पोट फाडलं, उघडून दाखवलं. त्याच्यात अत्तराचे फवारे बाहेर पडले आणि सगळा आसमंत सुगंधित झाला. हे काय झालं म्हणून शुकदेव विस्फारलेल्या नजरेने पाहत होते. आपल्या या कृत्याचा परिणाम होतोय म्हणता क्षणा रंभा म्हणाली, बघ, माझ्या पोटात घाण नाही, मळ नाही, मूत्र नाही, आता तरी करशील का नाही लग्न? माझा देह पवित्र आहे. शुकदेव हसले म्हणाले, बाई ग, खरं तुझ्या पोटात सुगंधाच्या खाणी आहेत, पण जरा तुझी माझी उशिराच भेट झाली. लवकर झाली असती तर तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो, माझ्या आईच्या घाण पोटात कशाला राहिलो असतो, असं शुकदेवाने विचारलं. डोंगरेजी महाराज फार गोड सांगत होते. असा हा अपवित्र देह, घाण, इथे तर वर्णन केलंय. पवित्र तो देह, मान्य देह अपवित्र खरा. माझ्या प्रिय श्रोतांनो, इकडे लक्ष द्या. वारकरी संतांनी तो पवित्र केला, हे आश्चर्य आहे.
माझ्याकडे लक्ष द्या. काय झालंय दादा, आता 45 वर्ष झाली फिरस्ती चालू आहे. गावोगावी फिरण्यानं जेवणाचा पण अभ्यास झालाय माझा. मी तुमच्याकडे नवीन आलोय, पण मला उत्तम स्वयंपाक येतो. चातुर्मासाला राहिलो होतो, त्यामुळे स्वयंपाक करावा लागायचा हाताने. 4 वर्ष मी माऊली उत्तम स्वयंपाकी आहे आणि रसज्ञ पण आहे. म्हणजे काय खावं याची अक्कल आहे. मी अनुप महाराजांना सांगितलं मला संध्याकाळी काय जेवायला पाहिजे. कित्येकांना काय खावं याची अक्कल नसते, मला क्षमा करा. एकाने माझ्या देखत चहामध्ये आईस्क्रीम उडून खाल्ली. काय लायकीचं असेल ते. हे झालेलं सांगतोय मी. आम्ही चहा पित होतो, एवढ्यात एक आला वाडीलालचा आईस्क्रीम घेऊन. हे हावरट म्हणलं दे मला. अरे म्हणलं चहा पितोय तू. त्याने ते वाडीलालचं चोकोबार चहात खारीसारखा बुडवून खाल्ला. कसा लागला असेल, आता खाल्ल्याशिवाय कसा कळेल. कसं अहो षड्रस आहेत, त्याच्यामध्ये पेय आहे, चोष्य आहे, ठीक आहे नाही. जेवायला पण अक्कल लागते. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेव, 4 गोष्टी सांगितल्या ज्ञानोबारांनी. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे 4 लोक आहेत. सांगतो त्याचा, चला ओठात आले तर पोटात ठेवत नाही. सांगू का तुम्हाला, पाकशास्त्र असं आहे. मी काही बाई पाण्याला जरी तिने फोडणी दिली ना, पाण्याला, तर ती आमटी अमृतासारखी लागते. कारण तिच्यामध्ये अन्नपूर्णेचा अंश आहे. काही साधन सामग्री नसते, नुसती पाण्याला फोडणी टाकते चुलीवर, आमटी अमृतासारखी लागते. आता मी संजू दादांकडे जेवलो, सुंदर जेवलो, फार सुंदर जेवण. आणि ही रसज्ञाची पोचपावती आहे, कोणाची नाही. उत्तम मला कळतं त्यातलं. खेड्यातली बाई पाण्याला फोडणी देईल तर ती आमटी अमृतासारखी लागते. आणि जी बाई शहरातली पाकशास्त्राचं पुस्तक वाचून करते ना, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, 4 कढीपत्त्याची पानं, कुठं गेली बरं? ती शोधेपर्यंत फोडणीचा धुरळा झाला. आणि तसली आमटी पिताना गोमूत्राची आठवण नाही झाली तर नवल. प्यावं लागतं, काय करणार. मी याच्यावर तासनतास सांगू शकेन. एकदा आमचे मार्गदर्शक संतवीर बंडा तात्या कराडकर, त्या तात्याने एकदा गोष्ट सांगितली मला बरं का. ते एका घरी जेवायला गेले तर ते काय, त्या बाईने स्वयंपाक केला होता, ती आमटी अशी लाल भडक होती, तर्री त्याच्यावर. तात्याने त्या आमटीचं नावच ठेवलं रावण आमटी. तात्याचा शब्द आहे बरं का, रावण आमटी. बरं वाढून त्या बाईने जावं का नाही, गपचूप. ती बाई वाढली आणि म्हटली, तात्या तुम्ही किती भाऊ हो, काही कारण आहे? तात्या म्हणले, या आमटीतून वाचलो तर 3, नाही तर 2च मोजा आत्तापासून. असली ती रावण आमटी. त्या बाईचा स्वयंपाक म्हणजे महाराजाचे पोट म्हणजे प्रयोगशाळाच आहे. इकडे लक्ष द्या. एका घरी जेवायला गेलो मी, अजिबात बाजूला गेलेलो नाही, एकदम सुचारूपणानं चाललोय. जेवायला गेलो, काय त्या बाईने स्वयंपाक केला होता, आहा हा हा. पहिल्या आमटीच्या फुरक्यातच कळलं बाई सुगरण नाही. पण त्यातल्या त्यात भाजी इतकी सुंदर होती, क्या बताऊ, बहुत बढिया. 3 वेळा खाल्ली मी मागून. आत्ता सुद्धा कोबीची भाजी 1 नंबर होती. 3 वेळा घेतली, पोटभर. अजून एकदा घ्यायची होती मला, फक्त हावरटपणाचं लेबल नको म्हणून नाही घेतली. खाताना पण लाजलं पाहिजे ना, का बकासुराच्या अवलाद. काही खावं किती. तर त्या बाईने स्वयंपाक केला होता, ती इतकी सुंदर भाजी होती, तिने केलेली. मी मिटक्या मारी 3 वेळा खाल्ली ना, अजून एकदा घ्यायची होती तर नाही घेतली. स्वयंपाक जेवलो, बाहेर आलो, बैठकीत बसलो, तेवढ्यात ती बाई बाहेर आली. हे झालेलं सांगतो ॲज इट इज. म्हणले, महाराज
मंडळातून उशिरा निरोप आला. स्वयंपाक घाईत केला, बरा झाला होता ना. म्हटलं ताई तुमच्या हाताला चव आहे, इतका सुंदर स्वयंपाक, काय आमटी होती, काय चटणी होती, काय कोशिंबीर, आहा हा, आणि भाजी तर इतकी सुंदर होती, तुम्ही बघितलं मी 3दा खाल्ली आणि तुम्ही वाढली, अजून एकदा घ्यायची होती मला. मी लाजलो. म्हटलं. ती म्हणली अगो बाई काय लाजायचं, अजून अर्धी कढई भाजी पडली, आणू का वाटीत. आता म्हटलं आता कशाला, आता आपोषण झालंय, जेवण झालंय, आता कीर्तनात जायची तयारी आहे, आता मला काही नको. या भागात कधी मी परत आलो कीर्तनाच्या निमित्तानं तर मला ती भाजी करून वाढा, या म्हणले अवश्य, मी करून तुम्हाला ती भाजी देईन तुम्हाला आवडली तर. मग त्या बाईने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कारलं खाता का. अहो म्हणलं कशाला वांतीला औषध देत आहे, आता एवढं टम्म जेवलोय, ते कारलं कडू, वासानं उलटी होईल. माझ्या घरात माझी 80 वर्षाची आई आहे, माझी बायको आहे, माझी सूनबाई आहे, 3 बायका घरात आहेत आमच्या, पण मला कारलं आवडत नाही आणि मी आयुष्यात कधी कारलं खाल्लं नाही. ती बाई म्हणली अगं बाई मग आता कशाची भाजी खाल्ली. 3 वेळा ती कारल्याचीच होती. मी कपाळावर हात मारला, कारल्याची भाजी एवढी मधुर, ती तर कडू असते. मग त्या बाईला मी विचारलं का हो, म्हटले कारलं कडू असतं, ते गोड कसं झालं. ते म्हणली महाराज मी त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले. म्हणजे काय केलं, घरी आणलं, ते चिरलं, त्याला बिया काढल्या, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, मसाल्याचे पदार्थ, चिंच, गूळ, आता तरी मान्य कराल का नाही मला स्वयंपाक येतोय, हे सगळे पदार्थ घातले आणि कारल्यावर पाकशास्त्राचे संस्कार केल्यामुळे कारलं कडू होतं, ते गोड झालं. दृष्टांत संपला. कारलं जातेच कडू, पण त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार झाले तर त्यांनी कडू स्वभाव सोडून ते गोड झालं. तसं देह अपवित्र खरा, पण वारकरी संतांनी त्याच्या नामस्मरणाचे संस्कार केले, परिणाम पवित्रची होय. देह पवित्रची होय. तर त्यांनी काया ब्रह्म केली. हे फार अवघड आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्यतरी देवा ऐसा. एक झालं प्रकरण. दुसरं वाणी पुण्यवंत, त्याचं काय करणार. एक प्रकरण झालं, देह शुद्ध झाला, वाणीचं काय. मी सांगू तुम्हाला, कित्येक लोक मी असे बघितलेत की बोलताना शिवी हे त्यांचं क्रियापद आहे. एखाद वाक्य उच्चारायचं, एक इरसाल शिवी द्यायची आणि मग फुल स्टॉप, चालू चालू. बरं घातली हे सुद्धा कळत नाही त्यांना, इतकं लिलया. सांगू का, झालेलं सांगू का दादा. ते आता मोबाईल आहे का नाही सगळ्यांकडे, माझ्याकडे तुमच्याकडे. मला फोन आला, अननोन होता, नाव नव्हतं. तर आम्ही काय महाराज लोकांनी ठरवलं आहे की किमान फोन आला तर रामकृष्ण हरी म्हणायचं. हॅलो हाऊ आर यू असं इंग्रज आळल्यासारखं नाही बोलायचं. काही चूक आहे का मंडळी. फोन आल्यावर आम्ही आपलं रामकृष्ण हरी. मी तो फोन आला, तो उचलला, रामकृष्ण हरी म्हणालो, काही चुकलं. समोरून आवाज आला, त्याच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं, दिला ठेवून. काही अवघड आहे गणित हा लोकांचा. मला वाटलं चुकीच्या लोकांना तर ज्ञानेश्वरी सांगत नाही ना आपण. आता काय बोलणार. मी पण रमलो आता, थकून आलो होतो खरं. कुठे सातारा आणि कुठे आष्टोली. आता हे चोपदार उभे आहेत ना, कुठे गेले. अंतर्धान पावले का. हाय हाय ठीक आहे, ओके ओके, बसा बसा बसा. नाही बसा बसा. नाही आता इथे होते म्हटलं, मला घेऊन आले. काय हे झालेलं सांगतो. एकदा काय तात्याने खूप मोठा सप्ताह केला बंडा महाराजांनी सातारला. जवळपास 700 टाळकरी उभा होता, 700 टाळकरी, एवढा मोठा उत्सव. हे 4 पदरी रांगा आणि थोर वैष्णव
साहेबरांना होते वारकरी चाल म्हणायला, जरा अभंग अवघड होता, माझा अवघड होता. 5-10 हजार लोक कीर्तनाला होते आणि मी एक अतिशयोक्तीचा विचार सांगत होतो. अतिशयोक्ती जी कधी घडणारच नाही. जुन्या लोकांना माहीत असेल, पूर्वी एक शाळेमध्ये उदाहरण होतं अतिशयोक्तीचं. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भावोजीची शिंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडुरीचा धक्का लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. ऐकताय का झोपलाय? दमडी केवढी? एवढीशी. त्या दमडीचं तेल किती येणार? त्याच्यात तिच्या आत्याबाईची आंघोळ झाली, सासऱ्याची दाढी झाली, दिराची शेंडी झाली, तरी तेल राहिलं. ते झाकून ठेवलं, त्याला लांडुरीचा धक्का लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. मौज त्याच्या पुढे आहे. वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. काय तर ओघळ तरी बारीक आहे? ही निव्वळ अतिशयोक्ती. अशी अतिशयोक्ती दादा मी सांगत होतो कीर्तनात. आणि ते चोपदार उभे होते माझ्याशेजारी, 2 पश्चिम महाराष्ट्रातले चोपदार. हे भले 6.5 फूट उंच. ती काठी त्यांच्या हनवटीला लागत होती. मग्न होते कीर्तन ऐकायला. मी शांत रसाचा आहे, शांत ऐकत होते आणि मी कीर्तनात उदाहरण दिलं. इकडे लक्ष द्या. ते उदाहरण असं होतं, एक राजा होता कीर्तनात, तो चोपदार ऐकतोय. मी सांगितलं तो राजा इतका नाजूक होता की तो हत्तीवर बसला असेल, रस्त्याने जात असेल आणि हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. वेलदोडा कुणाच्या पायाखाली? हत्तीच्या. सर्दी कुणाला? हे कोरोनापेक्षा भयानक. काय संसर्ग आहे हा? कुणाच्या पायाखाली आला वेलदोडा? हत्तीच्या. हे मी म्हणतोय बरं का दादा, हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. हे तो चोपदार ऐकत होता. रज त्याने ऐकताना पटदिशी बोलला, आरतीच्या आईला. चालू कीर्तनात बोलला. आता तुम्ही थोडे बसलाय तिथं, 10-20 हजार लोक, एवढा हाशा पिकला, त्यालाच कळलं नाही का हसले. इतका सहज बोलला. आता माझा हा स्वभाव असा कडक, त्याला इलाज नाही माझा, पण देवाने दिलाय, त्याला काय करणार. त्याला वाटलं आता महाराज काहीतरी बोलणार आणि चालू कीर्तनात आपला अपमान होणार. त्याने हात जोडले मला. त्याच्या देहबोलीतून मला कळलं की त्याला कळलंय आपलं चुकलंय. पण मी पण विचार केला, आता आपल्या वडिलांसारखा आहे. ही गोष्ट जवळजवळ 25 वर्षापूर्वीची. माझे वडील जिवंत होते तेव्हा. आपल्या वडिलांसारखं आहे, कशाला बोलायचं. 80व्या वर्षी तो काठी घेऊन उभा राहिला, हे कौतुक आहे. मी काही बोललो नाही त्याला. मी नुसतं त्याला म्हटलं, बाबा हे कीर्तन चाललंय, असं बोलू नये. तो म्हणला नव्हतोच बोलणार, पण त्याच्या आईला चुकलंच. असं एकदा आणखीन बोलला तो. तुम्हाला वाणी पुण्यवंत, काय करणार तुम्ही. हा, मुखी अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देवाचे कारणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानोबांनी सांगितला. पण त्याची पुस्ती देताना ते म्हणतात, माझी हे सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, कल्प कल्प तपश्चर्या केली, त्या वाणीतून ज्ञानेश्वरी आली. देह पवित्र आणि वाणीही पुण्यवंत. कशाच्या? केवळ अच्युताच्या नामानं वारकरी संतांनी आपली काया ब्रह्म केली आणि वाणी पुण्यवंत केली. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. या होत नाहीत.
याचा विचार मी नंतर सांगतो. एकदा हातानं टाळी, मुखांना असं सांप्रदायिक भजन करा. वेळ संपत आल्या जवळजवळ, पण मोठ्या प्रेमाने भजन करा. विठो मोठी उदाहरणं आहेत माझ्याकडे, ही छोटी नाही. चिरीमिरीची दृष्टांत, एकदम मोठे दृष्टांत. एक रामायणातला, एक महाभारतातला आहे, दोन्ही सांगतो. अगदी तुम्ही चांगलं ऐकताय. प्रॅक्टिकली सांगू का? मंदिरातला पुजारी आहे ना, तो एका हातात आरतीने एका हातात घंटी वाजवतो. तुम्ही करून बघा, घंटी तरी बंद पडेल, नाही तर आरती तरी बंद पडेल. नाही तर असं तो हा आरती हलवेल आणि घंटी ओळेल. दोन्ही होत नाही कळेला. प्रॅक्टिकली बघा. उद्या सकाळी रामायणात एक गोष्ट आली, इकडे लक्ष द्या, आणि महाभारतात पण आली. मी सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र अयोध्येला जाताना, अयोध्येहून वनवासातून लंकेकडे जाताना रस्त्यात जेवढे आश्रम लागले त्या ऋषिकुलामध्ये गेल्याची उदाहरणं आहेत. रामकथा माऊलीची ऐका. मी एक सत्र ऐकले त्यांचं. शरभंग ऋषीच्या आश्रमात आले. मोठे ऋषी होते शरभंग ऋषी. शरभंग ऋषीच्या आश्रमात आले. ऋषीने त्यांना उत्थान दिलं, बसायला आसन दिलं, फळं ठेवली समोर, आणि शरभंग ऋषी आपल्या मुखाने वेदाच्या ऋचांच्या माध्यमातून प्रभू रामरायाची स्तुती करू लागले. काय सुंदर ऋचा येत होत्या तोंडातून बाहेर, एका मागोमाग एका मागोमाग एका मागोमाग, अशी प्रासादिक वाणी. कसला तरी घाण वास आला. प्रभू रामचंद्र म्हणाले, मुने, तुझ्या या मंगलमय आश्रमात घाण वास कसला? का बरं येतोय? ताडदिशी ऋषीमय उठले आणि नमस्कार केला. भगवान, मला क्षमा करा. माझं शरीर नासलंय, सडलंय, कुजलंय, त्याचा हा वास आहे. चला दाखवतो. ते शरीर घेऊन तुमच्या पुढे यावं असं वाटलं नाही, म्हणून माझ्या तपस सामर्थ्यानं हे मायावी शरीर धारण करून तुमच्या स्वागताला आलो. हा माझा देह नाही, माझा मूळचा देह पलीकडे आहे. आणि हाताला धरून पलीकडे नेलं. एका झुडपामध्ये त्याचा देह पडला होता, शरभंग ऋषीचा. आणि कुत्रं मेल्यानंतर बाहेर रस्त्यावर टाकल्या असा घाण वास येतो, तसा त्या शरीराचा सुटला होता. तो माझा देह आहे आणि त्याचा वास येत आहे. दृष्टांत संपला. शरभंग ऋषी एवढे मोठे होते, वाणी पवित्र होती, पण देह पवित्र, काया अपवित्र. नाही साध्य करता आली त्यांना. आपली काया शुद्ध करण्याचं नाही जमलं. दुसरं उदाहरण महाभारतात आहे. महाभारतामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि सिंगल ब्रेन ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, ते भगवान कृष्णाने केलं. सगळं त्याच्या देखरेखीखाली होत होतं. भगवान कृष्ण प्रमुख. त्यांनी कामं वाटून दिली होती. स्वतः द्वारकाधीश भगवान होता तरी त्या यज्ञातल्या उष्ट्या पत्रावळी त्यांनी उचलल्या. काय मोठेपण असेल. भीमाला काम दिलं होतं, ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये सुपरवायझर केला होता त्याला. आणि दुर्योधनाला खजानजी केला होता, तिजोरीच्या किल्ल्या दुर्योधनाला. ते युधिष्ठिरानं सांगितलं, बाबा तो आमचा शत्रू आहे, आम्ही कणाकणानं संपत्ती गोळा केली, तो सगळी तिजोरी मोकळी करेल. भगवान म्हणेल तसं होणार नाही, मला हस्तसामुद्रिक कळतं, मला पण ज्योतिष येतं. दुर्योधनाच्या हातावर मत्स्य आहे, हे माशाचं चिन्ह आहे, आणि ज्याच्या हातावर माशाचं चिन्ह असतं त्याने 1 पट खर्च केला की 10 पट लक्ष्मी परत येते. तुमची लक्ष्मी 10 पट व्हावी म्हणून त्याला खर्च करायला सांगितलं आहे. काय देवाचं नियोजन असेल ते आपल्याच हातावर बघतायत. आपल्या हातावर मासा नाही, ते लगेच बघायला लागले. ज्याच्या हातावर मासा असेल तो कीर्तनाला कसा येईल? कोट्यावधी लोकात एखाद्याच्या हातावर मत्स्य असतो, आणि जर मत्स्याचं चिन्ह असेल त्याला अगणित संपत्ती मिळते. असो, भीमाला नेमलं होतं पंक्तीवर देखरेख करायला, आणि तो भीम असा खांद्यावर 1.25 खंडीची गदा घेऊन पंक्तीत फिरायचा. त्या पाटावर सगळे ब्राह्मण बसलेले जेवायला, आणि हा पंक्तीतून फिरायचा. मध्येच विचारायचा, लाडू कसा घेईल तो?
थोडं जाऊन जिलेबी कसा घेईल तो ब्राह्मण सांगा बरं. आणि मधून मधून भीम दम द्यायचा, पोटभर जेवा, पात्रात टाकलं तर बघा. त्याचा परिणाम काय झाला मंडळी, ते ब्राह्मण जे तुंदील तनू होते ते असे झाले, पाप्याचं पितर. देवाला कळेना एवढा सुंदर स्वयंपाक आहे, हे ब्राह्मण वाळले कसे. एक दिवस देवच पंक्तीत आला. भगवान कृष्णचंद्राने एका भूदेवाला विचारलं, भूदेव जेवण चांगलं आहे ना. आहा हा हा नारायणा, अरे काय स्वयंपाक आहे. आज सकाळी बदामाचा शिरा होता, असा घास उचलला तर त्याच्यातनं साजूक तूप गळत होतं. काय स्वयंपाक आहे, काय आचारी, काय वाढणार आहे, आनंद आहे. मग तुम्ही वाळलात का. तो ब्राह्मण म्हणला, तुझीच कृपा, हे तुझ्या कृपेचं प्रतीक आहे. म्हणजे हे दयाघना, तू जो सुपरवायझर नेमलाय ना, तो आम्हाला पंक्तीमध्ये दम देतो आणि ते दम दिल्यामुळे आम्हाला अन्न पचत नाही, अंगी लागत नाही, आमची तब्येत अशी झाली. तेव्हा देवाला कळलं हा सगळा आगाऊपणा भीमाचा आहे. भीमाला बोलवलं, भीमा इकडे ये. भीम आला. काय देवा, आपल्या या यज्ञामध्ये सगळे ऋषी आले, प्रसाद घेऊन गेले, एक ऋषी यायचा राहिलाय, तो आला नाही, यज्ञ होणार नाही. भीम आडदंडच होता. मी काय करू, ज्ञानोबाने तसंच लिहिलंय, भीमसेन बेथू तो झाला असे सेनानाथू. बेथू म्हणजे आडदांड, आडदांडच होता. म्हणलं नाव सांगा, उचलून आणतो. अरे भीमा, तुझ्या तोंडाला काही हाड आहे का रे. संतापाशी भाऊ असावी मर्यादा, मर्यादेनं राहावं साधू संतांपाशी, आगाऊपणा करू नये. मी येतो तुझ्याबरोबर, आपण जाऊन त्यांना निमंत्रण देऊ. गंधमादन पर्वतावर गंधमादन ऋषी राहत होते. हे दोघे जण गेले निमंत्रण द्यायला. पर्वत चढून गेल्यानंतर एका विशाल वटवृक्षाखाली गंधमादन बसले होते. बघता क्षणी भीमाचे डोळे विस्फारले, कारण त्यांचं सगळं शरीर सोन्याचं होतं, तोंड मात्र डुकराचं. मग त्यातनं घाण वाहत होती. भीमाने डोक्याला हात मारून घेतला, आता यांना जेवायला बोलवायचे. आधीच वाळून गेलेले ब्राह्मण धापाच मरायचे, याला काय बोलवायचं जेवायला. पण आता देवाची आज्ञा होती. तर म्हणला, हे भगवन, आम्ही पांडवांनी राजसू यज्ञ केलाय, आपण जेवायला यावं, प्रसाद घ्यावा, आम्हाला आशीर्वचन द्यावं. गंधमादन म्हणाले, भीमा तुमचं काय पुण्य आहे रे. योगी जपी तपी ऋषी मुनी संत महंत महानुभाव आयुष्यभर तपश्चर्या करतात, हा स्वप्नात दिसत नाही, आणि हा जगन्नियंता परमात्मा तुमच्या यज्ञामध्ये पत्रावळी काढतो, भाग्य तुमचं. पण असलं तोंड घेऊन मी यज्ञात येणार नाही, इथूनच आशीर्वाद देतो, तुमचा यज्ञ सफल हो. भीमाला आनंद झाला, सुंठी वाचून खोकला गेला. आता हे येत नाही, इथूनच आशीर्वाद मिळाला, छान झालं. निघाले दोघे पण परत. जावं ना, आपलं काम झाले. मुकाट्यानं जावं का नाही, पण माणसाची फाजील जिज्ञासा ही फार असते. 5-50 पावलं गेलेला भीम परत गेला आणि त्या ऋषीला विचारलं, हे मुने, तू सगळं शरीर सोन्याचं आहे, हे तोंड का असं आहे, काही कारण आहे का. ते ऋषी म्हणाले, हे माझं मागच्या जन्माचं पाप आहे. तरी जावं का नाही. तरी खोदून विचारलं, असं कोणतं कर्म केलं ज्या योगे तुला अशी दशा आली. त्या ते ऋषी म्हणाले, मागच्या जन्मात मी ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये दम देत हिंडत होतो, त्या कर्माचं फळ हे आहे. दृष्टांत संपला माझा. शरभंग ऋषी काय आणि गंधमादन काय, एकाची काया पवित्र, एकाची वाणी पवित्र. वारकरी संतांनी मात्र सम्यक क्रांती केली. त्यांनी त्यांची काया ब्रह्म केली आणि वाणी पूर्ण केली एका अच्युताच्या नामानं. असे जे संत असतात, एक वाक्य शेवटचं सांगतो, इकडे लक्ष द्या, फार महत्त्वाचं वाक्य. असे संत हयात असतात, इकडे लक्ष द्या. मग ते गुलाबराव महाराज असू देत, ते गजानन महाराज असू देत, नाही तर अगदी उद्यापासून उत्सव आहे परमश्रद्धेय वासुदेव महाराज असू देत. हे सारे संत हयात असतात, तेव्हा त्यांच्या दर्शनानं मुक्ती मिळते आणि ते निजधामाला गेले की त्यांच्या चिंतनानं मुक्ती मिळते. तयाच्या चिंतने तरतील दोषी, अंतिम टप्प्यात तुम्हाला एवढाच विचार आहे. 5 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. 1, उत्तम प्रकृती, तुम्ही सुदृढ असलं पाहिजे. दुर्दैवाने अलीकडे वीर्यहीन प्रजा जन्माला येते.
एक उत्तम प्रकृती. म्हणून समर्थाने गाव तिथं मारुती ही योजना केली. त्यामध्ये बलोपासना व्हावी. दुर्दैवाने मारुतीची मंदिरं त्याचा शेड्डू वाजले पाहिजेत असे सुरू झाले. मारुतीची मंदिरे पत्त्याची अड्डी झाली. कधीतरी गदेचा प्रहार होणार. उत्तम प्रकृती. 2 पुरेशी संपत्ती. पैसा पाहिजे. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 मर्यादित संतती, 4 संताची संगती आणि 5 ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे तो सगळ्यात ती तुम्हाला प्राप्त हो अशी भगवत चरणी प्रार्थना. तुका म्हणे देव भक्ताचा संग, तुका मी